हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत असतात अशी मी देवाजवळ प्रार्थना करते. सर्वांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर आता मी आज बनवणार आहे गवारीची सुक्की भाजी. आमच्याकडे बाजूला घराचं काम चालू आहे, तेव्हा तुम्हाला तो मशीनचा आवाज येत असेल, थोडासा जरा तुम्ही तो म्यूट करा प्लीज. आणि आता बघा, मी आता गवारीची भाजी बनवत आहे, तेव्हा तुम्ही ती बघू शकता. आता आपण कढईमध्ये टाकलं आहे तेल. आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा लसूण. लसूण आपल्याला हलवून घ्यायचं आहे थोडं. पहिला की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. टाकणार आहोत आपण कांदा. आणि आपण टोमॅटो पण टाकणार आहे, बघू शकता. आमच्याकडे ना काही कसला आवाज चालूच असतो. हा आवाज थोडासा तुम्ही प्लीज कृपया करून थोडा म्यूट करा. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण हा आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छान प्रकारे कांदा नरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर. आता टाकणार आहे मी गरम मसाला. गरम मसाला टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये हळद. ह्या प्रकारे आपल्याला भाजीला अशा प्रकारे आपल्याला हा एकत्र सर्व मसाला करायचा आहे. तुम्ही बघू शकता छान प्रकारे हा मसाला एकदम त्याच्यामध्ये फ्राय झालेला आहे. खूपच आवाज येतोय ना, काय करणार. आता हे आपण सर्व टाकलेलं आहे, तर मग मी आता काय केलेलं आहे तुम्हाला मी सांगते. मी ना गवार आहे ना स्वच्छ निवडून आणि धुवून वगैरे आणि बॉईल करून घेतलेली होती. हे बघा, हाफ बॉईल करायची, जास्त बॉईल करायची नाही आहे. हे बघा, मस्त
दिसते आपली भाजी बघा, एकदम छान. वाव, खूपच छान दिसते भाजी. टाकणार आहे अजून गवार आहे टोपामध्ये, शिजवून घेतलेली होती ना. आता सर्व मी गवार ही बॉईल केलेली आता मी कढईमध्ये टाकलेली आहे. आता मी चांगल्या प्रकारे ही भाजी परतून घेणार आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता एकदम मसाले वगैरे त्याच्यामध्ये एकदम मिसळलेले आहेत आणि गवारीच्या भाजीचा तुम्ही कलर बघू शकता, एकदम छान असा दिसतोय आणि खूप छान मस्त असा वास सुटलेला आहे आपल्याला घरामध्ये. मस्त भाजीचा, फोडणीचा वगैरे खूप छान वास सुटला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि एकदम अशा प्रकारे तुम्ही भाजी करून बघा नक्कीच. एकदम साधी, सोपी आणि एकदम पटकन होणारी अशी भाजी आहे. आता त्याचबरोबर आता आपण काय करणार आहोत माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण आता मी भाजी थोडी शिजत आली की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेला हा कूट टाकायचा आहे. जास्त टाकायचं नाही, कारण भाजीमध्ये जास्त शेंगदाण्याचं कूट झालेला पण चांगला नाही. मस्त एकदम छान कलर आलेला आहे भाजीला, तुम्ही बघू शकता. वाव, मस्त अशी भाजी आपली झाली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर तुम्ही ही भाकरी सहजपणे खाऊ शकता. लहान मुलंसुद्धा खातील अशी आवडीची भाजी आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. बाहेर आवाज येतोय खूप तुम्हाला, आता काय करायचं ना, तो आवाज प्लीज तुम्ही म्यूट करू शकता. आणि बघा, ही भाजी अशा प्रकारे आपली झालेली आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलला भाजी जर आवडली असेल किंवा माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही झाली आपली गवारीची भाजी तयार, छान अशी. चला, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी आपली गवारीची भाजी तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.